दादा काय चाललंय तुझं? काय चाललंय? म्हणजे तू आणि वहिनी ना इथे आल्यापासून एकदम वेगळेच वागतायत. काय वागतोय? म्हणजे घरात जसं वागायचं तसं वागत नाहीये. हा तिकडे कसं वागतोय मी? असं एकदम मेडफर गरोदर टाईप. हं? धनु, नाही नाही, काहीतरी चुकलंय. अक्का काय असतं का ते मेडफर? मेड फॉर इच अदर. हा ते तसं. दादा तू आणि वहिनी कशा आधी एकमेकांना समजून घ्यायचात, एकमेकांची प्रेमाने बोलायचात, एकमेकांना गोष्टी समजून सांगायच्यात. पण आता तसलं काहीच घडत नाहीये. आणि उद्या व्हॅलेंटाईन डे. मग हा मग काय, प्रेमाचा दिवस. आणि तू तो साजरा करायचा म्हणजे करायचा, कळलं? अरे दादा अख्खं जग व्हॅलेंटाईन डे साजरा करते. हे त्यांना काय काम नाहीत. मला नाही असलं फॅड. प्रेम आहे ना तर दाखवायची काय गरज आहे? मनात असलं बाद झालं. असं कसं दादा? प्रेम करत राहण्याबरोबरच ते व्यक्त करणं पण तेवढंच गरजेचं असतं. आपल्यासाठी ती समोरची व्यक्ती किती स्पेशल आहे ना हे त्याला सांगितलं की त्यालाही छान वाटतं. प्रेम मुरत जातं. आणि दादा वहिनीसारखी पार्टनर मिळाला ना खूप नशीब लागतं. आणि तू किती नशीबवान आहेस ना हे तिला सांगायची संधी उद्या. त्यामुळे उद्या मस्तपैकी ना वहिनीला बाहेर फिरायला घेऊन जा. मस्त फिरा, खा आणि उरलेलं पार्सल घरी परत घेऊन या. धनु, गंमत करते पण दादा उद्या ना वहिनीला छान काहीतरी सरप्राईज दे. हा अरे आठवड्याभरात एवढे दिवस साजरे झालेत, काय ते टेडी डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, तू काय बी केलं नाही. निदान उद्या व्हॅलेंटाईन डे तरी साजरा कर की. हा तसलं डे बी साजरा करणार नाही मी, सांगतो तुला. अरे बाहेरच्या देशातली नाटकं आहेत ती. आपल्या देशात मेल्यावर दिवस घालतात माहिती का तुम्हाला? आणि प्रेमाचा काही एकच दिवस असतो का? ते काही सण आहे वे एकच दिवस साजरा करायला? अरे प्रेम म्हणजे भावना आहे, ती व्यक्त झाली पाहिजे अशी उठता बसता. ती श्वास झाली पाहिजे, नाही घेतलं तर मरून जाईल असा. तुम्ही ना फक्त वरवरचं प्रेम बघितलं, ती वरवरच राहत. ते कधी आताच खोलवर जातच नाही माहिती का तुम्हाला? अक्का तूच बोल की काहीतरी, मला तर काही सुचना झालंय. मी काय बोलू होता? दादा